गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? फार खूप लोकांनी कमेंट्स मला पाठवले आहेत व्हॉट्सअपच्या द्वारा की सर हे काय झालं करून. आपण बोललो होतो की मार्केट तर मोस्टली साइडवेज जाण्याच्या प्रयत्नात राहील आणि ते ऍक्च्युली चांगली गोष्ट होती, चांगला सांगतो. पण मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हनेस दिसत होता. बघा, आपल्या ज्या लेवल्स लागल्यात ना, आपल्या लेवल्स जर आपण एक्सटेंड करूया. ओके, आपल्या जे लेवल्स लागले त्याप्रमाणे मार्केट जे चालू झालं होतं, बरोबर आहे, त्याप्रमाणे मार्केट इथे येऊन थांबलं. त्यानंतर इकडनं 830च्या खालनं जर आपण बघू ना, तर 840 म्हणजे 70-80 पॉईंट आपण पकडत असू ना, तर हे पॉइंट व्हॅलिड नव्हते. कारण का मार्केट अख्खा दिवस थकवल्याच्या नंतर मार्केटने एक मोठा फ्लो दिला, बरोबर ना. आता हा जो मोठा दिलाय, हा जो मार्केट खाली पडण्याचा प्रकार आहे, ह्याला आपण बोलतो पॅनिक सेलिंग. तुम्ही जर बघाल ना, गुगल मध्ये जाऊन बघा, शुक्रवारी 2 ते 2:30च्या मध्ये काय न्यूज आलेली, MSCI या गोष्टी आहेत, तैवानची एक न्यूज आलेली. त्यामुळे पॅनिक सेलिंग आले. पॅनिक सेलिंग आली, ह्याला मार्केट क्रॅश आपण बोलू शकत नाही. किती पॉईंट गेलाय मार्केट जास्तीत जास्त? 700 वरनं डायरेक्टली ही मी सरळ इकडे बघतो, 980 वरनं डायरेक्टली मार्केट 400-500 ला आलंय. 400 पॉईंट, ठीक आहे. तो पण खूप स्लो आला. फक्त इकडची जी कॅन्डल आहे ना, ती फार इम्पॉर्टंट आहे. बघा, इकडची कॅन्डल जी आहे ती 707 वरनं डायरेक्टली 500 आली. मग इथे बोलतो 300-350 पॉईंटचा हा जो आहे, हा पॅनिक सेल आहे. खूप लोकांनी जर पुट इथे घेतले असतील ते नशिबात. मी पण पुट घेतलेला, पण मी खूप ह्या लेवलला जेव्हा मार्केट इथे रिटेस्ट केलं ना, तेव्हा ह्या लेवलला घेऊन इथे काढलेला. हे जे पॉईंट्स आहेत ना, ते 20-22 पॉईंट काढून ठेवले, नंतर मी निघून गेलो. मी 1:30-2 वाजता मार्केट बंद करून टाकलं होतं. ह्या लेवल आहे ना, 1:30-2 वाजता मार्केट बंद करून टाकलं. कारण का बोललो नाही, इथे मला जो प्रॉफिट झालाय तो बस झाला. आणि मार्केटमध्ये मला सांगितलं, शिकवलं जास्त कळत नाही, कारण मार्केट तेवढं नसतं. पण ती न्यूज आल्यामुळे एक पॅनिक सेलिंग आली. तर तो विषय आपल्या व्हिडिओच्या नंतरचा होता. ओके, लाईव्ह मध्ये असताना मी क्लिअर कट माझ्या इथे सांगितले, बघा, माझ्या फॅमिली मेंबर्स मध्ये सांगितले मी, स्टील यू ऑल वॉन्ट टू ट्रेड इन द विजन. का? कारण का मार्केट टोटल साईड होतं. ओआय रेशो पण उलटे सुलटे होते पुढच्या साईडला. ओके, पीसीआय रेशो इज गुड फॉर पी, क्लिअर बोललेलो. बट ओआय विल डेफिनेटली ट्रॅक यू टुडे, वेट अँड वॉच. आणि त्यानंतर मी मार्केट 10 सांगितलं, 11:30-12ला माझं प्रॉफिट बुकिंग केलं आणि मी निघून गेलो आपल्या कामामध्ये. माझ्या सुट्टी झाली 2.5 दिवसाची. त्यानंतर मी डायरेक्टली जेव्हा सगळं काम आटपून जेवून खाऊन जरा मार्केट बघायला बसलो, तेव्हा मी मोबाईलवरती बघितलं 4:22ला. हा माझ्या मोबाईलचा स्क्रीन आहे, तुम्ही बघू शकता. मोबाईलवरती बघितलं मी, जस्ट चेक द मार्केट, ऐसे कोई करता है क्या, मिस द रॅली. ठीक आहे, हरकत नाही. एक दिवस जर माझी रॅली मिस झाली तर मला फरक पडत नाहीये. आणि कधी झाली रॅली? बरोबर 3 वाजता झाली. धोक्याची घंटेची 3 वाजताची. मार्केट कुठल्या डायरेक्शनला पटकन फिरेल सांगू शकत नाही. आणि हा मुवमेंट खूप लोकांनी मिस केलाय. त्यामुळे असा मनात विचार आणू नका की मला कळत नाही, मला समजत नाही. हे प्रकार मार्केटमध्ये रोज घडतात, त्यामुळे पेनिक नका होऊ. आपला अभ्यास बरोबर हा विषय, ठीक आहे. आजचा व्हिडिओ जो आहे तो सोमवारसाठी बनवतोय. रविवारच्या व्हिडिओमध्ये आपण डेली विकलीचा पण अनालाइज करतो. ते येऊया आणि बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करतंय. तुम्हाला खरंच वाटतंय का बघून की मार्केट खरंच पॅनिक सेलिंग दिलेली आहे, तर मार्केट क्रॅश झालंय? तसं नाहीये. तुम्ही बघाल ना, 15 मिनिटावरती या, समजण्याचा प्रयत्न करा. मार्केट आहे ना, ट्रेंडलाईन वरतीच आहे. जो सपोर्ट आहे 500-550चा, बरोबर आहे, मोस्टली जो सपोर्ट आहे ना, मेन सपोर्ट जो आहे ना, तो इथे मला कळतोय लगभग तरी 560चा आहे, तो स्ट्रॉंग आहे. त्यानंतर अजून एक सपोर्ट जो येतो ना, तो बघा हाय आहे 400चा, 380चा पकडा अंदाजे. दोन गोष्टी आहेत बघा, 560, 380. त्याचबरोबर तुम्ही 15 मिनिटाच्या चार्ट बघाल ना, वरनं पण एक ट्रेंड लाईन आहे. म्हणजे मार्केट पॅरलल झोन मध्ये चालतो. आता तुम्ही मला सांगा, या गोष्टीला काय बोलतो आपण? सरळ हिशोब आहे, प्राइस ऍक्शन
हायर हाय करत मार्केट चाललेलं आहे. मग आता उद्या काय वरची दिशा मी असं सांगू शकत नाही, मी बहुतांश चुकीचा आहे बरोबर असू शकतो, पण प्रेडिक्शन सांगते मार्केट उद्या वरच्या साईडला मुवमेंट देऊ शकतो. ठीक आहे, देऊ शकतो. चला अजून जरा अर्ध्या तासावरती बघून घेऊया, एक तासावरती मार्केट काय करायला बघतंय. सगळं आठवून टाका. 560 ची लेवल आली आपल्याला आले 360 ची लेवल. डेली वरती काय दिसतंय, डेली वरती आपल्याला जर एक तासाच्या वरती हा एक पॅटर्न आहे. ठीक आहे, इथे एक पॅटर्न आहे. आपण तर लाईव्ह पॅटर्न बघणार ना. ओके, हा एक पॅटर्न आहे. बघा नक्कीच बघा तुम्ही इकडे जो पॅटर्न बनलेला ना असा, वरनं जर मी ट्रेंड लाईन लावली नीट बघा, आपण जर चौकोन चौकोन करत होतो त्रिकोण 26 तारखेला 27 तारखेला संपणार आहे, बरोबर आहे. आता हा वर्ण पॅटर्न येत आहे, एक ट्रेंड लाईन आहे वर्ण, बरोबर आहे. मार्केट आता ह्या लेवलला 24,000च्या लेवलला जी फार फार म्हणजे 400-500 पॉईंट वरती आहे. मार्केट आता 500च्या लेवलला इकडे त्याला 500 पॉईंट वरती जायला लागेल. त्यानंतर म्हणजे इथे स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. मग स्ट्रॉंग सपोर्ट पण आपला हाच आहे. म्हणजे मार्केट अजूनही झोन मध्ये. मार्केट जर ह्याच्या खाली आलं तर मी बोलेन येस मार्केटमध्ये जरासा प्रॉब्लेम आहे. मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग होते वारंवार, तेव्हा आपण असं बोलू. पण एकाच दगडामध्ये आपण असं बोलू शकत नाही की आपण पक्षी मारला करून, दुसरा पण लागला तिसरा पण लागला तर आपण नेमबाज बोलू, पण असं होत नाहीये. त्यामुळे प्रेडिक्शन अभ्यास जो सुद्धा चालू आहे तोच ठेवा. मार्केटचे ह्या मूव वरती तुमचा विश्वास डगमगू नका देऊ. मला हा मुवमेंट भेटला नाही, मला प्रेडिक्शन भेटलं नाही, चुकलं माझं. सरांनी सांगितले 830च्या खाली सेलिंग करायची, मी केली नाही. होतं, चुकतं, कधी कधी मिसळ होतं, माझ्याकडे पण मिसळ होतं. मी पण सांगितलं माझ्याकडे पण मिसळ झालेली आहे. कारण का सारखं बसून सारखं कम्प्युटरवरती बसून 9 ते 3:30 पर्यंत बसता, ते पण शुक्र दिवशी मला पटत नाही, कारण शुक्र दिवशी मी जास्त मोठी ट्रेडिंग करत नाही. मला ऑलरेडी चांगले प्रॉफिट बुकिंग झालेले, त्यामुळे रोज पैसा कमवायची ही अपेक्षा मी ठेवत नाही. त्यामुळे मी सक्सेसफुल ट्रेडर आहे. तुम्हाला वाटतं की रोज 500 रुपये यावे, असं नसतं. बेसिक समजण्याची प्रयत्न करा. ह्याला आपण लालच ग्रीडीनेस बोलतो. आणि जेव्हा आपल्या ह्याच्यामध्ये ही गोष्ट येते ना, तेव्हा आपण अभ्यासावरती नाही, आपण पैसे कमवण्याच्या ह्याच्यावरती लक्ष देतो. म्हणून बोलतो पैसा कधी पण येईल तुमच्याकडे, पण पहिला अभ्यास शिकून घ्या, गोष्टी समजून घ्या. तर चला येऊया अजून डेली वरती काय होतंय बघूया. बघा डेली वरती येत ना, जर मी अजून खाली घेतला ना तर हा पॅटर्न काय होत नाहीये, पण नक्कीच हा एक पॅटर्न निर्माण झालेला आहे. हा वरचा काउंट घ्या. ओके, हा पॅटर्न निघा. आता जेव्हा हा पॅटर्न ब्रेकआउट देईल, ब्रेकडाऊन देईल, खालच्या साईडला ब्रेकडाऊन, वरच्या साईडला ब्रेकआउट देईल, तेव्हाच एक अपेक्षित मुवमेंट येऊ शकते. ओके, चला डेली वरती मला अजून काहीतरी दिसतंय. जसं बघा आपण हा बाईंग झोन सेलिंग झोन लावतो ना, तसाच इथे मला आहेत ना, मला काय तुम्हाला पण दिसलंच पाहिजे, इथे एक बाईंग अपॉर्च्युनिटी दिसते आणि सेलिंग अपॉर्च्युनिटी कुठे दिसते, ह्या लेवलला, बरोबर ना. म्हणजे मार्केट आता एका झोन मध्ये बघा, विषय वरती गेले खाली आले, हा झोन होता, आता खाली आले वरती गेले, आता परत ते खाली आले. मग आता मार्केटमध्ये वरच्या मुवमेंट अपेक्षित आहे. मी पुरा 2 वेळा बोलतोय, पटकन पॅनिक सेलिंग मध्ये खालच्या साईडला पीक घ्यायला जाऊ नका. मार्केट ट्रॅक करू शकतो, कारण का हा बायरचा झोन आहे. ओके, RSI काय बोलते ते पण बघून घेऊया. फ्लॅट मध्ये ना वरती ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड आहे, त्यामुळे फ्लॅट आहे. ठीक आहे, 15 मिनिटामध्ये, एक तासामध्ये काय दिसते तुम्हाला बघा, एक तासामध्ये काय दिसते. ठीक आहे, 15 मिनिटामध्ये काय दिसते बघा. ओके, या गोष्टी आपण समजणं जरुरी आहे की नक्की काय चालू आहे. ओव्हर सोल्ड झालेलं आहे, मग आता मार्केट इकडनं रिव्हर्सल करण्याच्या शक्यता जास्त आहे. हा फक्त टेक्निकल अभ्यास आहे. त्यासाठी मी तुम्हाला उच्च दिशा करत नाही की तुम्ही उद्या कॉल घ्या, तुम्ही पुट घ्या, मी असं कोणाला सांगत नाहीये, कारण का मी काही गोष्टी करू शकत नाही, तुम्हाला समजू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे आता
वीकली अनालाइज करण्यावरती आपण येऊ शकतो. वीकली होती काय दिसतंय? एक फ्लॅग एंड पोल पॅटर्न तुम्हाला दिसत असेल. म्हणजे आता मार्केटचा ब्रेकआउटचा पुढच्या हप्त्यामध्ये काहीतरी निर्णय घडावा अशी अपेक्षा करतो, किंवा या झोन मध्ये मार्केट अजून राहण्याचा प्रयत्न करेल. जूनच्या एंडिंग 15 जूनच्या नंतर मार्केट काहीतरी मुवमेंट येऊ शकतो. मी ह्यावेळी तुम्हाला सांगतो की थांबणं जरुरी आहे. जर हीच लाईन आपण विकली होती घेतली ना, तर आपल्याला कळतंय. हीच लाईन जर मी अजून खाली घेतली तर आपल्याला कळतंय. बघा, अभ्यास असा करा. म्हणजे मार्केट आता अशा पॉइंटला आहे जिकडनं मार्केट कुठेही जाऊ शकतं. खाली आलं तर लगभग 22,000च्या लेवलला पण येऊ शकतो, आणि इकडनं गेलं तर वरचा असतो. ओके, दुसरं वीकली वरती आहेत ना, वीकली वरती हा असा एक डब्ल्यू पॅटर्न, म्हणजे हा डबल बॉटम आपण बोलू शकत नाही, पण लगभग तसा असतो. जर हा ब्रेकआउट झाला 24,000, तर मार्केट 26,000 जाऊ शकतं. मार्केट पटकन क्रॅश होणार नाही. हा, हे जे बोलतात ना ह्याला क्रॅश बोलतात, की वरनं जेवढा तो खाली आला, बरोबर, 1,000, 1,500, 2,000 पॉईंट, तर आपण बोलू शकतो. विषय बघा, 25,700 वरनं मार्केट डायरेक्टली या लेवलला, आपण हीच लेवल बघूया, 23,000 आलं. मार्केट लगभग 2,000 पॉईंट खाली आले, 2,000-2,500 पॉईंट खाली आले. त्यामुळे पटकन रेड कॅन्डल आली म्हणून सेलिंग झाले हा विषय नसतो. ठीक आहे, मी तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगतो, कारण का विकलीचा व्हिडिओ जरा मोठा असतो. आता आपण येऊया उद्या नक्की मार्केट काय करेल. बघा, मार्केटमध्ये ट्रेंड लाईन बनलेली आहे. आपले पॅटर्न्स आपण हलवून टाकूया. आता जे पण झाले ते आपण काउंट टाकूया, कारण का आता ट्रेंड लाईन वेगळी बनलेली. बघा, ट्रेंड लाईन वेगळी बनलेली आहे. आपल्या लेवल्स पण बदलून टाकूया, कारण का वरती खूपच मार्केट हे व्हिडिओ फार स्लो बनवत आहे, कारण का विकली मध्ये गोष्टी समजण्यासारख्या असतात. ओके, बघा उद्या काय होऊ शकतं अपेक्षा. मार्केट उद्या ना तुम्हाला इथे ब्रेकडाऊन पण देईल, एक रेड कॅन्डल दाखवेल, 15 मिनिट क्लोजिंग पण दाखवेल. पण आपल्याला काय करायचंय, क्लोजिंग होऊ दे, पण मार्केटने रिटेस्ट घेऊ दे, आणि त्यानंतर एक फॉल देऊ दे, तर मी त्या मार्केटला समजेन की येस, मार्केटमध्ये सेलिंग बरोबर चाललेली आहे. म्हणजे सेलिंग साठीच मार्केट बनलेलं आहे आजचं, म्हणजे मंडे, सोमवारचं, 1 जूनचं. ठीक आहे, त्याचबरोबर वरच्या साईडला जर मला काय करायचं असेल ना, तर मी लगभग लेवल तुम्हाला देतो. मी ही बघा, हा एक चांगला सपोर्ट होता. जर इथे मार्केट सपोर्ट दिलं आणि रिटेस्ट करून जर वरती गेलं, तर मार्केट परत 800च्या वरती लेवलला येऊ शकतं. आणि खालच्या साईडला मी लगभग 470च्या खाली मी सेलिंगला बघेन. जेव्हा ट्रेंड लाईन तुटेल, ऐका, ट्रेंड लाईन तुटेल, रिटेस्ट होईल ट्रेंड लाईनला किंवा ह्या झोनला, तर मी काहीतरी बघेन. मी जरा अजून वरती घेतलं तर बघा, ही लेवल वरची बनते, खूप वरती बनते, 500-400. मग ह्या दोन झोन मध्ये ना, दोन झोन मध्ये मी अजून 2 लाईन लावतो, जेणे तुम्हाला एक सपोर्ट रेसिस्टन्स कळेल, मधला लेवल कळेल. मार्केटने उद्या काय केलं पाहिजे, मार्केट काय केलं पाहिजे ना, फ्लॅट ओपनिंग करून एक रिटेस्ट देऊन वरच्या साईडला जर दिलं, तर मी सांगेन येस, डबल बॉटम बनला आणि मार्केट वरच्या साईडला 800ची लेवल देऊ शकेल. जर मार्केटला खाली यायचं असेल, बघा, मार्केटला जर खाली यायचं असेल रिटेस्ट करून, तर मार्केटनी 470ची लेवल तोडून रिटेस्ट करून मार्केटने खाली यावं. मार्केटला वरती असेल तर मार्केटला 720च्या वरती 15 मिनिटाची कॅन्डल त्या पण 2 सस्टेन केल्या पाहिजेत, तर मी सांगेन वरतीचा एक मुवमेंट 800, 850 पर्यंत येऊ शकतो. आता उद्याच तो येईल माहिती नाही, कारण परवा एक्सपायरी आहे 2 तारखेला, 2 जूनला. त्यामुळे मार्केट सस्टेन होऊ दे आता, तर एक्सपायरीला मजा येईल. उद्याच जर मार्केटने हे मुवमेंट दिलं ना, तर आपल्याला समजण्याच्या पलीकडचं मार्केट होऊन जाईल. बघा, मार्केट झोन मध्येच आहे. अजून तुम्हाला वारंवार सांगतोय मी, मार्केट झोन मध्येच आहे.
त्यामुळे कुठलीही घाई गडबड करता, कुठलाही ट्रेडचं प्रेडिक्शन करता डायरेक्टली ट्रेडमध्ये पडू नका. समजण्याच्या गोष्टी आहेत त्या समजून घ्या. मी प्रयत्न समजवण्याचा करतोय. मी तुम्हाला कुठल्याही वरच्या दिशा या खालच्या दिशेला खेळायसाठी प्रेरित करत नाहीये, कारण मी सेबी रेजिस्टर्ड नाहीये. पण हा टेक्निकल वरती ज्या तुम्हाला सपोर्ट लाईन, रेसिस्टन्स लाईन या मार्केटची दिशा काय होऊ शकते ह्याच्यावर फक्त प्रेडिक्शन या तुम्हाला अभ्यास या नॉलेज देण्याचा एक प्रयत्न करू शकतो, आणि मी तेच करतोय. येणाऱ्या काळामध्ये मार्केट खूप काही चांगल्या गोष्टी देईल ही अपेक्षा सगळ्यांनाच आहे, मला पण आहे. खूप लोकांनी तर अफवा पसरवलेली आहे की आता तायवान मार्केटमध्ये पैसा जातोय, बाहेरच्या मार्केटमध्ये पैसा जातो. इंडियन मार्केट काय छोटं नाहीये, खूप जुनं आहे आणि याच्यामध्ये करोडोचा पैसा लागतोय. तुम्ही जर बघाल शुक्रवारी 21 लाखच्या वरती सेलिंग झालेली आहे, पण त्याचबरोबर 16,000 16,500ची बाईंग पण झालेली आहे डीए वाल्यांची. म्हणजे ठीक आहे, एवढी सेलिंग पहिल्यांदा बघण्यात आलेली आहे एवढ्या मात्रामध्ये. त्यामुळे ही पॅनिक सेलिंग आहे, या पैसा बाहेर जातोय आत येतो हा विषय नाहीये. आपल्याला विषय काय की लेवल्स काय सांगतायत त्याप्रमाणे करायचं आहे. उगाच न्यूजच्या पाठी या कुणाच्या अफवाच्या पाठी पडण्यापेक्षा आपल्या शिक्षणावरती जास्त द्या अभ्यास, तुम्ही लक्ष द्याल ना तर तुम्ही एक चांगले ट्रेडर बनवू शकता. बाकी कोण काय बोलतंय, तुमच्याबद्दल कोण कथा विचार करतंय, तुमच्याबद्दल कोण वाईट विचार करतंय, सगळं सोडा. मेन जर गोष्ट तुम्हाला तुमच्या स्वतःमधला बदल घडवायचा असेल तर तुम्ही स्वतःबद्दल विचार करायला चालू करा. हा मला का बोलतोय, मला ट्रेडिंग बद्दल मला येत नाहीये. कोण तुम्हाला, खूप लोक मला पण बोलायचे हर्षद मेहता आला, आणि आज तीच लोक मला सांगतायत सर कुठला स्टॉक सांगा ना सर, आता बाईंग जाईल का कॉलिंग जाईल. माझे खास मित्र, माझे फॅमिली मेंबर्स पण. तेव्हा कोणी सपोर्ट नाही केला, पण जेव्हा आता सिद्ध झालोय की यस माझे सेशन चालले, स्टॉक मार्केटमध्ये काय चांगल्या गोष्टी करतोय, त्यांना सांगतोय, गाईड करतोय, तेव्हा समोरून येतात. मग स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तपश्चर्या तर करावं लागेल ना. ती तपश्चर्या म्हणजे हे शिक्षण आहे. आपला 9वा बॅच चालू होत आहे जुलैपासून. 1 महिना उद्यापासून सीट्स कमी कमी 7 ते 8 सीट्स रिझर्व झालेले आहेत. मी जास्त 10 ते 12 सीट्स घेतो, कारण का मला जास्त त्रास घ्यायला आवडत नाही. मी शिक्षण देतोय, मी कुठलाही पॅकेज विकत नाहीये. कारण का जी 10 लोक असतील त्यांना मला सक्षम बनवायचं असतं. 50 लोकांना घेऊन फरफडावायचं, त्यांची फी घेऊन मला खायचं पटत नाही. माझा सिंपल फंड आहे, आयुष्य खूप छोटं आहे, लोकांची मदत करावी, काहीतरी आपल्या हातात चांगलं समाजासाठी घडावं, लोकांच्या स्वप्नामध्ये आपली एक वीट असावी. घरा बांधताना असं ना, आपण घर बांधताना एक माझी वीट असावी, हेच प्रयत्न करतोय. तुम्हाला पण त्याचा इच्छा असतील तर नक्कीच जॉईन करा, गोष्टींना समजून घ्या, ट्रेडिंग करा. आयुष्यात त्यांना शिकणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे. त्याचबरोबर आस्ते आस्ते पुढे जाल, त्यासाठी एक टाइम लागतो, ती एक वेळ लागते, एक प्रोसेस आहे. झाड लावल्यावर पटकन आंबा येत नाही, त्याला खत पाणी द्यावं लागतं, त्याचं जोपासना करावं लागतं, पान द्यावं. त्यानंतर काही वर्षानंतर त्याच्यामध्ये फळ येतं, आणि ते फळ म्हणजे आंबा, कुठलंही फळ असेल. त्यामुळे स्टॉक मार्केट तुम्ही आज शिकता आणि उद्या 500 रुपये कमावू शकता हा विषय नाहीये. तपश्चर्या आहे ही साधना आहे, शिक्षण आहे. ते त्या प्रोसेस मधून तुम्हाला जाणं भाग आहे. मला लॉसच का होतोय, हर वेळेला मला टार्गेटच का मिस होतोय, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, हा विचार नका करू. मग का होत आहेत ह्याच्यावरती जास्त लक्ष दिलात आणि त्या जर चुका तुम्ही सुधारलात, यस तुम्ही कराल. मी पण चुका केल्यात, मी डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये आलो आणि पैसा कमवायला लागलो नाहीये. मी पण चुका केल्या, त्या चुकातनं शिकलो. जेव्हा चुकाल तेव्हाच काहीतरी शिकाल ना, मला टॅगलाईन आहे ती. मग पहिल्या चुका करायला तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना. म्हणून पाऊल उचला, शिका, समजा गोष्टींना आणि टार्गेट अचीव करा. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, आपल्या लेवल्स लागलेल्या आहेत, ह्याच्या खालीच मी काहीतरी करेन किंवा ह्याच्या वरतीच मी काहीतरी करेन. माझा उद्याचा टार्गेट लगभग 825, खालचं टार्गेट 770च्या नंतर अजून माझे टार्गेट्स डायरेक्टली 250. पण जर इकडनं मार्केटने सेलिंग दिली ना तर डायरेक्टली हाच टार्गेट आहे, आणि त्यानंतर पण मार्केट अजून खाली येऊ शकतं. पण एवढं मी बोलत नाहीये, कारण का त्या गोष्टी चुकीच्या होऊ शकतात. ठीक आहे, मार्केटला खूप व्यवस्थित पद्धतशीर 15 मिनिटं 1 तास डेली आणि वीकली मी समजवलेत. काही गोष्टी तुम्ही टेक्निकल वरती ट्रेंडलाईन समजवल्यात, त्या पण तुमच्यासमोर मी ऐकल्यात. ह्याला मी सेव्ह करतो तुमच्यासमोर. निफ्टी जून चालू झालेला आहे,
ठीक आहे. ह्या महिन्यामध्ये आपल्याला काय ना काहीतरी करून दाखवायचे आहे. उद्या तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. मला ऐकण्यासाठी धन्यवाद, समजण्यासाठी धन्यवाद. उद्या तुमचा ट्रेडिंग सेशन जो असेल तो ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला समजला असेल आणि त्यानंतर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. जय हिंद, जय महाराष्ट्र.